पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार नमस्कार। नगरकर कुटुंबियांच्या तर्फे आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। रावसाहेब, शेवटी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा दिवस आला। या काय आत्याबाई कुठे आहेत तुमच्या? तिचं फ्लाईट चुकलं। अरे बापरे। म्हणजे ती येणार होतीच आणि सगळ्यात जास्त वेजचं लग्न म्हणजे तिची हौस होती। हो, आणि नंतरचा फ्लाईट पण खूप उशिराचा होता। ती म्हणाली तुम्ही लग्न ओळखून घ्या, डायरेक्टली गावातल्या घरीच भेटू। मग तिथे गृहप्रवेशाला आहेत ना त्या? हो, त्यांचा आशीर्वाद महत्वाचा। बरं चला, इथे नका बोलत दुसरे, चला आतमध्ये या या। अहो ताई, चला ना आत या। अहो नाही, त्या 2 बॅग राहिल्या होत्या ना म्हणून थांबले होते। अरे बघताय काय, उचला बॅगा। अरे बघताय का असे, बॅग घ्या आणि आतमध्ये चला, आम्हाला पण आतमध्ये जायचंय। अहो ताई, ते नोकर आहेत ना, असेच आहेत ते, काम चुकार। यांच्याकडनं अशीच कामं करून घेतली पाहिजेत। चला रे, बॅग उचला आणि आतमध्ये चला। तुम्ही चला चला। याचीच भीती वाटत होती म्हणून इच्छा होत होती यायला। सांगत होतो नको जायला लग्नाला तरी मग मी आग्रह केला होता का यायचा? नाही, तू नाही केला। माईचा अक्कल छान खायला गेली होती। अहो चल, आणि हे बघ, मुक्ताच्या घरच्यांच्या शेजारी थांबू पण नको। नौकर राहत आपण आता इथं। चल। रुखवताचं सामान, जे आपण गिफ्ट देणार आहोत ती सगळी नीट मांडून ठेवलेली आहेत ना? हो, छान सजवून ठेवले रुखवत आणि गिफ्ट सुद्धा। तरी सुद्धा मी एकदा बघून येते। हा, कारण ते देशमुख आता आराम करतायत, कुठल्या क्षणी बाहेर येतील। हो, मी जाते, पाहते। दादा, हा आपला वेद बार दिसत होता ना आज, त्याची आणि रेणुकाची जोडी फार छान दिसते। माधवी, आता ती वेळ आली आहे जेव्हा दादाला कळेल की मुक्तावर विश्वास ठेवून त्यांनी किती मोठी चूक केली आहे। तुला माहितीये का ग, त्या मुक्तामुळे आम्ही किती त्रासात आहोत। ते आमच्या ह्यांना नाही ती व्यसनं चढली आहेत। रात्री झोपत नाहीत, झोपले ना तर दचकून उठतात आणि काही बाई बरळतात, रडतातही। त्या मुक्तामुळे आमचं वाटोळं झालंय, वाटोळं। तुमचं सगळं पटतंय मला वंस, पण मी तुमच्यासाठी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? मुक्ताचं सत्य आहे ना, ते उघड करायला माझी मदत कर, बस। अच्छा, मी करेन तुम्हाला मदत। हा, पण यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये। कारण काय आहे ना, एवढा आलिशान वाडा आणि हे सगळं सोडून मला त्या आउट हाऊस मध्ये जाऊन राहायची इच्छा नाही आहे वंसो। तू काळजीच करू नको माधवी, आमच्या वाट्याला जो त्रास आलाय ना, तो मी तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही। तू प्लीज माझ्यासाठी एक काम करशील का? तू फक्त मुक्ताचं संबळ घेऊन ये। ठीक आहे।
माधवी मस्त. थँक्यू. आता तू बघ माधवी, हा संबळ मुक्तावर कसा उलटेल. आता वेदच्या घरच्यांना समजणार तिचे आई वडील लोकांकडे रोजंदारीवर जातात, तासन तास बिचारे संबळ वाजवतात, तेव्हा कुठे 4 घास खायला मिळतात. सगळा त्यांचा फाटकेपणा उघड करते की नाही ते बघ. पण फक्त एवढ्याशा कारणावरून ते लग्न मोडतील असं वाटतं तुम्हाला? एवढंच नाही ग, वेदच्या आई वडिलांपासून अजून खूप काही लपून ठेवलंय दादानी. सगळं उघड करते की नाही ते बघ. आणि इतकं सगळं देशमुखांनी ऐकलं की ते बोलणार, आणि त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की दादा मागे हटणार नाही. शब्दाला शब्द वाढणार, एकमेकांचे अपमान होणार. व्याही होऊ पाहणारे जुने राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहणार. माधवी हे सगळं मला डोळ्यासमोर घडताना दिसतंय ग. तुला काय वाटतं? हा, इतकं सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडल्यावर देशमुख लग्न मोडणार नाहीत? अगं मुलाची बाजू आहे ग त्यांची. आणि या सगळ्या अपमानाला कारणीभूत असेल ती मुक्ता. आता लग्न करून आम्हाला सोडून जाशील? ऐक, थोपटतेस मला. आय सॉरी सारंग, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. हे नोकर लोक इथे घरच्या लोकांमध्ये का बसले? नक्की आहेत तरी कोण हे? बाप कसा आपल्याकडे पाहत आहे ते आलंय माझ्या लक्षात. तू नको त्यांच्याकडे पाहू. मला वाटत आपला संशय आलाय त्यांना. उगा त्यांच्या समोर नको थांबायला. विधी चालू असताना आपण मध्येच कसं बाहेर जायचं? नंतरचं नंतर पाहू आपण. आता चल चल चल. आई, अण्णा, कुठं चालले तुम्ही? आम्ही बाहेर काही काम शिल्लक राहिलेत का पाहत होतो.
सगळी कामं आटपलीत, आता पुढे जायची काही गरज नाही, इकडेच थांबायचे. सारखे सारखे काय पळ काढताय? पुढे जाऊ नका, इकडेच थांबा. मुक्ता यांच्याशी एवढी मन मोकळेपणाने कशी काय बोलते? तिच्या नात्यातला तर कोण नाही ना? कुणाला तरी विचारलं पाहिजे. अरे झालं का? आपण व्यायी होऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जरा विचारायचं होतं. आता ही बाई त्यांच्याकडे कशाला गेले असतील? आपल्याबद्दल काही विचारत असतील का? त्या अंबिकाताईंनी विचारलं तर ते दोघं जण कोण आहेत जे नोकरांसारखे दिसत आहेत? तुमच्या नात्यातले आहेत का ते? आमची ही म्हणत होती, तपा तिच्या तोंडूनच ऐका ना, पण ही गेली कुठे? ते बघा, तुमच्या बहिणीबरोबर बोलतीये. दोघींचं चांगलं जमतं बरं का. मी 2 मिनिटात आलो. जरा 2 मिनिटात झाला. ताई, तुम्हाला खरंच माहित नाही ते कोण आहेत ते? नाही. मस्करी करताय ना माझी? अहो, मी खरंच मस्करी करत नाहीये. मला नाही माहिती ते कोण आहेत ते. हे अंबिका बघ त्यांच्याशी बोलते. पण आता जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच. काही नाही दादा, मग गप्पा मारत असते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मुख्य विधीला सुरुवात होते. चला आपण मस्त पैकी लग्नाचा आनंद लुटूया. कुठे कोण काय आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करताय. आणि एकदा का लग्न लागलं ना की सगळं कळेल. म्हणजे लग्न लागलं की ओळख होईलच ना. अहो, तोपर्यंत मला दम नाही निघणार. मला आत्ताच सांगा कोण आहेत ते? तुम्ही रेणुकाला गिफ्ट आणली आहेत ती बघितली का? चला आधी मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. अहो चला. अहो चला. गेल्या कुठे? दत्ता बघतो बघ, विचारूया. ये ये. पाहिलं का रुखवत किती छान मांडलंय ते. आणि किती ग बाई, किती ती गिफ्ट. नगरकरांनी आपल्या लेकीला गिफ्ट देण्यात कुठलीही कसर सोडली नाहीये. सगळं छान आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही अजून. कुठला प्रश्न? त्या लोकांविषयी. कोण आहेत ते दोघं? आणि तुम्ही मला असं का म्हणालात नंतर कळेल म्हणून? मला आधी वाटलं की तुमच्या इतर नोकरांसारखेच ते नोकर असतील. पण तुमच्या इतर लोकांच्या वागणीवरनं ते नोकर तर वाटत नाही. आणि तुमच्या घरातले तर अजिबात नाही. मग नक्की कोण आहेत ते? तुम्हाला हे दाखवायचं राहिलं. हे बघा, हे परफ्यूम आहे ना, खास पॅरिस वरनं दादानी मागवलं होतं. दादा म्हणजे ना आमचा, काय सांगू तुम्हाला. अहो, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही हे गिफ्ट काय दाखवताय? आता तुम्ही जे गिफ्ट बघणार आहात ते तुम्ही कुठेच बघितलं नसेल. अगं बाई, हे इथे कोणी ठेवलं? संबळ हा गिफ्ट म्हणून दिलाय? सॉरी, म्हणजे चुकून इथे ठेवला गेला हा. ऍक्च्युली ते गिफ्ट नाहीये. हा संबळ जो आहे ना, तो आमच्या सुनबाईंचा म्हणजे मुक्ताचा आहे. मुक्ताचं संबळ म्हणजे? या सुधाकर राव. सगळीकडे शोधलं पण अंबिका कुठेच दिसत नाही.
मुक्ता संबळ वाजवते आणि ते तिचे आई वडील आहेत. त्याचं काय झालं ताई, आमची मुक्ता आहे ना ती संबळ वाजवायला या नवरात्रीत आमच्या घरी आली होती आणि आमचा सारंग प्रेमात पडला ना तिच्या. आता मला तुम्हीच सांगा, प्रेम हे कधी कुठे कुणावर सांगून केलं जातं का हो? हा बघा ना, पण आमच्या सारंगमुळे मुक्तानी काय नशीब काढलं. नाहीतर ती दरिद्री मुक्ता ती लायकीची तरी होती का आमच्या वाड्यात राहण्याच्या. बघा तुम्हाला सांगते, तिचे आई वडील 4 घरात जाऊन संबळ वाजवायचे, ती पण संबळ वाजवायची, तेव्हा कुठे 2 वेळचे घास त्यांच्या नशिबात यायचे. पण तुम्हाला सांगते, मुक्ता आमची खूप शिस्तीची. आता तुम्ही हेच बघा ना, आमचे राव दादा तिच्याशिवाय कुणाचा हल्ली काही ऐकत नाही. त्यांच्यात एवढा मोठा बदल घडवून आणलाय मुक्तानी. आणि शिस्त म्हणजे काय हो, दादांपेक्षाही कडक शिस्त मुक्ताची असंच म्हटलं पाहिजे खरं तर. नाहीतर आमची रेणुका तर बेफाम घोडीसारखी अशी बेछूट होती. पण मुक्तामुळे ती ताब्यात आलीये. मुक्ता तिला सगळं शिकवते. तुम्हाला सांगते ना, मुक्ताच्या शब्दाबाहेर नाहीये आमची रेणुका. हा आता काही गरीब घरातल्या गोष्टी सुद्धा तिला आता आवडायला लागल्यात रेणुकाला. पण काय करणार, तशी आमची मुक्ताई चांगली आहे हो, नाही असं नाही, पण शेवटी एक स्टँडर्ड असतो ना. पण आता रेणुकाचं काय, ती लाडात वाढलेली, मुक्ताचं सगळं ऐकते. कारण आधी रेणुकाला काहीही येत नव्हतं, पण आता मुक्ता तिला सगळं शिकवते. मला आठवतंय का, तुम्ही बोलणी करायला आला होतात, तुम्ही तिला वांग्याचं भरीत आणि काहीतरी बनवायला सांगितलं होतं. आमच्या रेणुकाला काही येत नव्हतं, पण अगं बाई सॉरी हा, मी भावनेच्या भरात सगळं बोलून गेले. काय होतं, तुम्ही समोर आलात ना की मला सगळं असं भडाभडा बोलावं असं वाटतं ताई. पण तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका मी तुम्हाला हे सांगितलं मुक्ताबद्दल. अहो खोटारडे आहात तुम्ही. मुक्ताचं खानदान तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलात. या अशा घरातून आली ती. आणि रेणुका, तिच्याबद्दल पण तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. आमच्या समोर तर अगदी देवीची मूर्ती बनवून बसत होतात तिला. अहो नाही ताई, आमची रेणुका खरंच खूप चांगली आहे आणि आत्ता सुधारली आहे ती. तिच्याबद्दल प्लीज काही मनात ठेवू नका. एक शब्द बोलू नका. फसवलंय तुम्ही आम्हाला. इतकं खोटं बोलून, इतकं खोटं वागून. तुम्हाला काय वाटतं, आता आम्ही हे लग्न होऊन देऊ? काय म्हणालात? बरं झालं तुम्ही ऐकलत. फसवणूक केली तुम्ही आमची. खोटारडे आहात तुम्ही. ती बाहेर बसलेली भिकार माणसं तुमचे व्याही आहेत हे समजले आम्हाला. त्यांचं खरं रूप तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं. आम्हाला हे लग्न करायचं नाहीये. मी आत्ताच्या